तुमच्या घरात देवघर आहे तरीही मनासारखी प्रगती होत नाही का? तर देवघरात ठेवा या 7 शुभ वस्तू. 90% लोकांना माहीत नाही त्या कोणत्या गोष्टी आहेत, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या 7 शुभ गोष्टी. घरात देवघर असते, रोज पूजा केली जाते, पण तरीही घरात सुख समृद्धी आणि प्रगती कमी का होते? वास्तुशास्त्रानुसार देवघरात काही विशेष शुभ वस्तू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात ठेवायच्या 7 शुभ वस्तू, ज्याबद्दल काही लोकांना माहीत असते तर काही लोकांना माहीत नसते. या गोष्टींमुळे घरात सुख समृद्धी नांदते, भरभराट होते व पॉझिटिव्ह वाईब येतात. त्यामुळे ह्या गोष्टी देवघरात असायलाच हव्यात. पहिलं आहे शंख. शंख हे मांगल्याचे प्रतीक आहे. देवघरात शंख ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू धर्मात शंखाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात शंख असतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व सुख समृद्धी येते. पूजेच्या वेळी शंख फुकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. शंखामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते, वातावरण पवित्र होते आणि मन शांत आणि प्रसन्न होते. शंख नेहमी स्वच्छ ठिकाणी आणि देवमूर्तीजवळ ठेवावा. देवघरात शंख ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. दुसरी आहे घंटा. देवघरात पितळ किंवा तांब्याची घंटा ठेवणे शुभ मानले जाते. पूजा सुरू करताना घंटा वाजवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरात घंटा असलीच पाहिजे. वातावरणात सकारात्मक कंपन तयार होतात. देवघरात घंटा वाजवल्याने मन एकाग्र होते. वास्तुशास्त्रानुसार घंटा वाजवण्याने देवतांचे लक्ष आकर्षित होते असे मानले जाते. त्यामुळे देवघरात घंटा ठेवावी. तिसरं आहे कलश. कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे. देवघरात तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे घरात कलश स्थापन करा. मंगल कार्याचे चिन्ह असल्याने प्रत्येकाच्या घरात कलश असलाच पाहिजे. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा व त्याचे पूजन करा. ते अत्यंत शुभ मानले जाते. चौथं आहे गंगाजल. प्रत्येकाच्या घरात गंगाजल असायला हवे. गंगाजल हे खूप पवित्र असते. देवघरात गंगाजल ठेवणे पवित्र मानले जाते. गंगाजलामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. पूजेच्या वेळी घरात गंगाजल शिंपडल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. त्यामुळे गंगाजल नक्कीच ठेवा. 5वं आहे तुळशीची पाने. तुळशी हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानली जाते. विशेषतः भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तसेच भगवान कृष्ण यांना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. त्यांच्या पूजेत तुळशीचा उपयोग खूप वेळा केला जातो. यांच्या पूजेत तुळशीची पाने आवश्यक मानली जातात. तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वातावरण शुद्ध राहते. त्यामुळे देवघरात तुळशीची पाने ठेवा व बाहेर तुळस असायलाच हवी. आता 6वं आहे तुपाचा दिवा. देवघरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत होते, तसेच लक्ष्मीची कृपा राहते. त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ देवघरात तुपाचा दिवा नक्की लावावा. तुपाचा नाही लावला तरी तेलाचा तरी लावावाच. 7वं आहे स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक चिन्ह हे शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक मंगल कार्यात स्वस्तिक असतेच. तसेच देवघरात स्वस्तिक चिन्ह काढणे किंवा स्वस्तिक ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वस्तिकामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येतेच, तसेच ते मंगल्याचे प्रतीक असल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते असे मानले जाते. घरात वास्तुदोष राहत नाही, तसेच भांडण कलह होत नाही. त्यामुळे स्वस्तिका असणे पण गरजेचे आहे. प्रत्येक शुभ कार्यात आपण स्वस्तिकचा यूज करतो. गाडी घेतल्यावर तसेच कलश स्थापन करताना सुद्धा स्वस्तिकचा यूज केला जातो. मित्रांनो, या 7 शुभ गोष्टी, या 7 शुभ वस्तू देवघरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. जर तुम्हाला अशी धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार आणि वास्तूविषयी माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.